सोनाई चित्रनिर्मित उषाकाल या सिनेमाच्या सेटवर आपण आहोत। त्या ठिकाणी सिनेमात एक महत्त्वाची भूमिका करणारे महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम चित्रपट अभिनेते विजय कदम यांच्याशी आपण या सिनेमाविषयी बोलू। कदम साहेब, या सिनेमामध्ये आपण कोणता रोल करत आहात? यातला आमचा जो नायक आहे विश्वनाथ, एक तर मी त्याचा मित्र आहे, पैलवान आहे, त्यामुळे फार काय वेगळं करायची काही गरज भासलेली नाही आहे। आता विश्वनाथच्या बायकोनी जे काय आत्ता आम्हाला गावातल्या सगळ्या पुरुषांना नादी लावलेलं आहे, नादी म्हणजे चांगल्या कारणाने, कारण तिने जे काही विश्वनाथमध्ये बदल घडवून आणलेले आहेत आणि ते सगळे बदल आमच्यात पण घडवून विश्वनाथने आणले, त्यामुळे आता तुम्हाला हे आमच्या गळ्यातलं जे काय दिसतंय, तर ते जे दिसते जे काय आहे ते काय तुम्ही सांगणार नाही, कारण ते सांगितलं तर त्याची गंमत जाईल, कारण ह्याच्या मागे रहस्य नाही पण गंमत आहे ती, आणि ही गंमत मला असं वाटतं पडद्यावर बघितलं त्याच्यातली मजा येईल। पण ह्या चित्रपटाची कथा जी आहे त्या कथेमध्ये कारुण्य आहे, संघर्ष आहे, आणि स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यामध्ये जे काही ज्याला म्हणतो आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काय घडत असतात त्यातल्या पडसादामध्ये मी मगाशी बोललो तसं कारुण्य आणि संघर्ष याचा जास्तीचा वापर असल्यामुळे मग त्या संघर्षाला थोडीशी ज्याला म्हणतो त्याची धार कमी व्हावी म्हणून विनोदाची जी काय झूल लावलेली आहे त्या झुलीची आम्ही बैलपोळे म्हटलं तरी काय हरकत नाही।